गावामध्ये हद्दवाढ विरोधी कृती समितीतर्फे आज बैठक पार पडली। तर या बैठकीसाठी एकूण 19 गावचे सरपंच आणि उपसरपंच देखील उपस्थित होते। तर या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत। एकंदरीतच हद्दवाढीला विरोध का, काय कारण मागचं? शहराजवळ असणारी ही आमची गावं आणि आज आमचं दैनंदिन जीवन शहरात लगट असल्यामुळं आमचं रोजचं येणं जाणं असून शहराचा जो विकास आहे तो विकास पूर्ण ठप्प आहे आणि विकासापासून महाराष्ट्र राज्यातलं शहर अविकसित शहर म्हणून कोल्हापूर शहराकडे बघितलं जाते आणि आम्ही रोज जाणारे लोक आहे। रस्ते असतील, गटर्स असतील, अनेक गोष्टी प्रलंबित ज्या समस्या आहेत त्या कायमस्वरूपी आहेत आणि आमचे जे ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थ आहेत पाच गाव जी गावं जी आहेत त्या गावामध्ये आमची जी जनता आहे ती सुखी आहे, समाधानी आहे आणि जे सभागृह आहेत 19 गावचे त्यामध्ये सरपंच असतील, ते सभागृहातील सर्व मंडळी असतील, ही आज अगदी चांगल्या पद्धतीने ज्या गावाचा प्रत्येक गावाचा विकास अगदी चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि ह्या दृष्टिकोनातून आम्हाला हद्दवाढीला आमचा कायम समस्त 19 गावच्या जनतेचा कायमस्वरूपी विरोध राहील। एकंदरीतच पुणे मुंबईसारख्या या मोठ्या शहरांचा हद्दवाढ झालेला आहे, मग कोल्हापूरची हद्दवाढ का नको? हद्दवाढ का नको आहे याचं कारण वेळोवेळी लोकांनी आपली मतं मांडलेली आहेत आणि त्याच्यामधली प्रमुख कारणं जी आहेत की शहरामध्ये आतापर्यंत गेली 50 वर्ष झाले सांगतात की ती हद्दवाढ झाली नाही, पण ती कशामुळे झाली नाही त्याची कारणं अनेक आहेत। त्याच्यामध्ये त्या मूलभूत सुविधा असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, शाळेचे प्रश्न असतील, गार्डन असतील, म्हणजे जे काय शहराला जे काय लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत मूलभूत सुविधा ते आज तागायत त्यांच्या विकसित झालेल्या नाहीत आणि त्या जर विकसित झालेल्या नसतील आणि आमची गावं जर घेऊन परत आम्हाला जर ती भरडणार असतील यामध्ये तर त्याच्यासाठी आमचा हा विरोध आहे। एकंदरीतच आज बैठक पार पडली, या ठिकाणी मोठ्या संख्येने सरपंच देखील उपस्थित होते। या बैठकीमध्ये काय निर्णय झाला, काय सांग? आजच्या हद्दवाढ विरोधी एल्गार सभेच्या निमित्तानं 19 गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आणि सर्वपक्षीय सर्वच प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। यामध्ये सर्वांच्या जनभावना जाणून घेऊन या ठिकाणी एक निर्णय झाला की 14 जुलै रोजी 1 दिवसाचा 100% बंद अशा पद्धतीचा एक निर्णय झाला। प्रत्येक गावामध्ये हद्दवाढ विरोधीचे बोर्ड लावायचे असा एक निर्णय झाला आणि त्याच्यानंतर शासनानं आणखी काय करायचा जर प्रयत्न केलाच ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करायचं अशा पद्धतीचा 19 गावच्या संपूर्ण ग्रामस्थांचा हा निर्णय झालेला आहे। मात्र आज तुमची ही बैठक पार पडते आणि 2 दिवसातच अधिसूचना, हद्दवाढीबद्दल अधिसूचना निघण्याची माहिती मिळते, काय सांगता? जर अधिसूचना काढायचा प्रयत्न केला तर ह्या 19 गावच्या ग्रामस्थांच्या मधून अशा पद्धतीचा निर्णय होण्याची शक्यता आहे की शेतकऱ्याच्या ज्या पद्धतीनं आत्महत्या झाल्या ते आत्महत्या होण्याची शक्यतासुद्धा आम्हाला या ठिकाणी दिसायला आली आहे। एकंदरीत शेवटचा प्रश्न आहे, जर हद्दवाढ झाल्यास ही जी पंचायत, ग्रामपंचायत ही बरखास्त होईल याची भीती आहे काय? जर कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ झाली आणि जर त्यांनी प्रस्तावित गावं आहेत ती हद्दवाढीमध्ये घेतली तर त्या प्रस्तावित गावामध्ये बऱ्याच ग्रामपंचायती अशा आहेत की त्या ग्रामपंचायतच्या निवडणुका ह्या गेल्या वर्षभरापूर्वी झालेल्या आहेत आणि त्या जर वर्षभरापूर्वी झालेल्या ग्रामपंचायती जर शासन बरखास्त करून हद्दवाढीचा अन्यायी निर्णय जर त्या ग्रामपंचायत किंवा त्या गावावर लादत असतील तर तो कायद्याच्या दृष्टीनं अन्यायकारक असणार आहे। त्यामुळं ह्या गोष्टीला 100% ही आमची जी काय प्रस्तावित गावं हद्दवाढीमध्ये समाविष्ट आहेत ती न्यायालयामध्ये दाद मागून ह्या प्रशासनाच्या विरोधात किंवा किंबहुना लोकप्रतिनिधींच्या विरोधात कोर्टात जाऊन न्याय मागून आम्ही ही हद्दवाढ थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। आत्ताच तुम्ही पाहिलात की जी हद्दवाढ विरोधी कृती समितीचे जे सदस्य होते ते आपल्याशी आता बातचीत केले। त्यांच्या मते जर हद्दवाढ झाल्यास ही जे 19 गावची जी ग्रामस्थ आहेत त्यांनी येत्या रविवारी बंद पुकारलेला आहे आणि तसंच जर शासनाने ह्याची दखल न घेता हद्दवाढ केल्यास आत्मदहन देखील केलं जाईल असं त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन नाज अत्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर। नमस्कार, मी अभिजित चव्हाण। सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।